नेवऱ्याची तयारी केलं. हे काय आता पहिला काय घेतलं? वेलची, गूळ आणि खोबरं. हे खोबरं किती घेतलं? खोबरं तर मित्रांनो आपले नेवरे तयार झाले. हे बघा मस्तपैकी झाले. थोडेस एक फुटली आहे, ते तसे फुटतात. नमस्कार मित्रांनो, सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आज नागपंचमी आहे. नागपंचमी नागोबा पुजतात त्याचा पण एक मी व्हिडिओ बनवलाय. आणि नागपंचमीला नेवऱ्या बनवतात. त्या नेवऱ्या कशा बनवतात त्याची पूर्ण प्रोसेस आज दाखवायचा प्रयत्न करतोय. चला तर बघूया नेवऱ्या कशा बनवतात ते. पूर्ण त्याची प्रोसेस आपल्याला बघायची आहे. आता बनवायला घेत आहेत, तर चला बघूया कशा बनवतात. नेवऱ्याची तयारी केलं. हे काय आता पहिला काय घेतलं? वेलची, गूळ आणि खोबरं. हे खोबरं किती घेतलं? खोबरं एक नारळ हा मोठं ना, म्हणजे एक मोठं नारळ आणि गुळ साधारण पाव किलो आणा. पाव किलो गुळ आणि वेलची 10-12 वेलची बारीक करून घेतलं. नाही बघ, पूड केलेली एकदम पूड करून घेतलं ना. आता हे काय करायचं? मिक्स करून गॅसवर ठेवायचं. हा म्हणजे ह्याचं ते हे करून घ्यायचं ना. हा मिश्रण चून करून घ्यायचं. हा मग आता काय करून घेता? आता या गरम करतो चून शिजवून घ्यायचा. जरासं पाणी टाकते. जरासं टाकायचं, लागत नाही. आता हे एकजीव करून घ्यायचं. चून आणि म्हणजे ते खोबरा गुळ आणि ते वेलची एका ठिकाणी अशी ढवळून घेतो ना गॅसवर ठेवून. साधारण किती वेळ? 4 मिनिटं लागतील. 5-1 मिनिटं. तर मित्रांनो आपला आता चून तयार झाला नेवऱ्याचा. हे बघा झाला ना तयार. आता पुढे काय करायचं? पातीत घालायचा थोडं थोडं थंड. म्हणजे आधी हे करून घेऊ काय ना. पीठ भागव काय. तर मित्रांनो आता हे पीठ भागवून घेता. किती घेतलं हे पीठ? अर्धा किलो तांदळाचा ना. आपलं रेशनच्या तांदळाचं पीठ ना. रेशनच्या नाही, गावठी तांदूळ. गावठी तांदूळ होते. गावठी तांदळाचा गरम पाणी ठेवायचा आणि त्याच्यात पीठ भागवून घ्यायचं. कारण मस्तपैकी तिखट येतात. पीठ भागवून घेता. दादा भागवून घेता ते मळून. पीठ मळून झाला आणि आता पाती करून घेता. कसे करतो ते दाखव. दुसरी ती बाजू. करायचं. काय करायचा? पीठ घ्यायचं थोडासा, छोटस गोळ. केवढं गोळ घेतो दाखव. गोळ एवढं घ्यायचं आणि त्याच्यात जरा तेलाचा बोट लावायचा. काय असं पातळ जातं. पातळ एकदम असं हळूहळू रुंद पाता करायचा. आणि मग तो भरायचा आणि त्याच्यात मग खोबरा भरायचा.
खोबरा भरून झाला की उकडत ठेवायचं. दाखव कसा आधी भरून. ती एक भर हो गया तू. आवाज पातळ करायचा. बघूया कशी झाली. हे अशी झाली. आता ह्याच्यात खोबरं भरायचं. चून चून भरायचं. चून भरला की असं पातळ असा चून भरून झाला. आता असं जोडायचा. कशी जोडतो हे असं जोडायचा. बाहेर येतात चिकट नाही आता. चिकट. पिठच घे. तेलात नाही चिकट नाही. आणि त्याला अशी मुरडी घालायची. आता काय घालायची. मुरड मुरड असं पाठी वाढायचा आणि अशी अशी मुरड घालायची. बघूया कशी झाली. खाली ठेव. एक नेवरी तयार झाली. आता सृष्टी करता बघूया. ह्या कशी मुरड पाठी घाल. वाढायचा पुढे राबटायचं. पाठी ह्याची मुरड व्हायची वेगळी असतली. बघूया तर मुरड मुरड मुरड. आमचं पुढे. त्याच्या बरोबर घालायची जवळ धरून. वर पाठी. हात उचलायचो नाही. बोट उचलायचा नाही. तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे ही नेवरी तयार करतात. आता ही नंतर ह्याच्यात ठेवतातच ना. उकडत. उकडत ठेवतात. हे बघा हळदीची पानं. ते हळदीची पानं. ते हळदीची पानं त्या चाळणीत ठेवतली. मग त्याका हळदीचा फ्लेवर येता आणि मग ती त्याच्या सकट त्या टोपात पाणी ठेवले ना आणि ते मग उकडत ठेवतले. त्याच्यावरती झाकणं ठेवायचं ना. झाकणं ठेवतात ना त्याच्यावर. झाकणं ठेवतात. मग ते थोड्या वेळ उकडले की नंतर परत दाखवूया. आता हे असं हे करून घेतात. पीठ मग वाटतात अधिक जाताला वाटतं.
आता ते उकडत ठेवतात पाणी उकळत पाणी. आता हे काय काय केलं तर दाखव. हे काय घेतलं? हळदीची पानं ना. हो ही हळदीच्या झाडाची पानं घेतलं ना आणि हे पाणी उकळत ठेवलं ना ग. त्याच्यात हे ठेवायचं चाळण. चाळण घेऊन त्याच्यात ठेवलं ना. हो चाळण ठेवून त्याच्यात हे पानं मोठी घेतलं ते तेवढी काप. काय नाही तर हे नेवरे होते ते त्याच्यात ठेवायचे. ठेव. काय नाही पान तर खाली ठेव होतं राहणार बरोबर. आता आता याच्यावर काय करायचं? झाकण ठेवायचं. हो ताटली ठेवायची ताटली रावायची नाही गो. रवतली हळदीची पानाची असं नाही असं नाही ना बाहेर. वाफ जात रे ना त्याच्यातून. असं नाही. चल. ताटली ठेवून ना तव बिव ठेवायचं त्याच्यावरती वजन ठेवायचं म्हणजे वाफ जाऊ नये म्हणून. ओके. आता हे किती वेळ ठेवायचा? 20 मिनिटं ठेवायची. 20 मिनिटं. हो चांगले उकडत ओके. चल मग आता 20 मिनिटांनी बघूया. असं ठेवलं ना चुलीवरच करतात आमच्याकडे. पण आता 15-20 मिनिटं झाली आहेत. आता ते काढून बघूया ना. उकाडले आहेत काय? उकाडले असतील ना. हो वजन बाजूक केलं आणि आता ते मस्त उकाडले. मस्त की उकाडले ते. आता काय करायचे? आता हे सुपात काढायचं. पोळ्याने घे पकडून घे ओ ठीक आहे नशीब. आता सगळं पाणी पाणी. सांगे बारको ह्या ठेव म्हणून. जायचे तिकडे काय नाही जात असं दे काय नाही. चौकास चौकास. हा हे बघा आपले नेवरे तयार झाले आहेत. हे बघा मस्त येतं हळदीच्या पानाचा वास पण मस्त येतात ना. आता सरळ व्यवस्थित ठेव ना ते. गरम तर मित्रांनो आपले नेवरे तयार झाले. हे बघा मस्तपैकी झाले. थोडेस एक फुटली आहे ते तसे फुटतात. पण आपले झाले तयार व्यवस्थित उकडीचे नेवरे. मित्रांनो या नेवऱ्याचा व्हिडिओ कसा वाटलो तुमका नक्की सांगा. आणि हे व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आणि सगळ्यांना पुन्हा एकदा नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.